हवेत तर पक्षीही उडतो आणि माशीही उडते, पण उडून कोण कुठे बसतं यावर त्याची लायकी ठरते. मजा तर तेव्हा येते जेव्हा समोरचा खोटं बोलत असतो आणि आपल्याला सगळं खरं माहीत असतं. काळजी असणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही, मला वेळ दे. सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो आणि तेव्हापासून तो फक्त स्वतःचाच विचार करतो. समाधानी दिसण्यापेक्षा समाधानी असणं जास्त महत्त्वाचं आहे. दुनियादारीने मला माझ्या स्वतःच्या लोकांवरही शंका घ्यायला शिकवले. नाहीतर अनोळखी लोकांवरही विश्वास ठेवणे माझ्या स्वभावात होते. ज्या लोकांवर विश्वास ठेवला होता त्यांनी शिकवलं की विश्वास प्रत्येकावर ठेवायचा नसतो. आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग महत्त्वाच्या असतील. पोस्टमनने माझे पत्र परत आणून सांगितले की पत्ता बरोबर आहे, पण लोक बदलले आहेत. देव कधीच भेटला नाही, भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच तुम्ही एक. वेड्यासारखं शांत राहा. लोकांचे रंग स्पष्ट दिसतील, वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं. ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणाचा तळतळाट. कर्म फिरून येत असतं. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. बदला घेण्यासाठी आपला वेळ वाया घालवू नका. फक्त लक्षात ठेवा, जैसे ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आवड स्थिर असली की मन दुसरीकडे जात नाही. हा पैसा आहे, ज्याच्या जवळ नाही त्याला काहीच किंमत नाही आणि ज्याच्याकडे आहे त्याला कोणाची किंमत नाही. माणसाला परकं कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. असणं नसणं दोन्ही ठीक आहे, पण असून नसणं हे खूप वाईट आहे. तुम्ही केव्हा बरोबर होता हे कुणीही लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात. पैशाचा माज फक्त माणसापुढेच चालतो, कर्मापुढे भले भले भीक मागतात. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी विसरू नका. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारा जगात कुणीच भेटत नाही. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जातं. सोन्याची किंमत करायला सोनारच लागतो, भंगारवाल्याकडून अपेक्षा करू नये. झालेला अपमान शिकून जातो. किंमत माणसाला नाही पैशाला आहे. तुला जे बरोबर वाटेल तेच दे देवा. माझं काय, मी काही पण मागतो.